धन्यवाद प्रथमेश, खरोखर तुझं मनपूर्वक आभार. मित्रा, सकाळपासून तू खूप मेहनत घेतोयस प्रतिष्ठानमध्ये. जाता आता फक्त आमचं एक काम करून जा. तू सभासद नोंदणी करून घे तुझ्या नावाची. तू लिगली आमचा सदस्य होशील आणि तुझ्यावरती मोठी जिम्मेदारी सुपूर्द करू असे आम्ही. प्रथमेश दाभेकर गणपत दाभेकरांचा सुपुत्र आहे. समाजाचा वेळा समाजकार्यामध्ये जीवाचा रान करणारे त्याचे वडील म्हणजे गणपतदादा दाभेकर, घोडेगम गावचे सुपुत्र. दोन चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो, थोडं फटाफट खेळायचं आहे आपल्याला. पुढील सामन्यांसाठी षटकांची संख्या वाढवायची आहे. 2च्या ऐवजी 3 करून तुम्ही मनोरंजन चांगल्या प्रकारे कराल, हेच आमचे उद्दिष्ट आहेत. फक्त आता जे सामने चालू आहेत ते फटाफट व्हावेत अशी इच्छा आहे. चालू कर. आपण इथे पाहतोय शिवमय चषक आणि या शिवमय चषकामध्ये दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आणि साई 11 दापोली बोरवली आणि या संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते विशाल आणि विशालच्या समोर खेळत आहेत ते सतीश आणि राज. सतीश आणि राज यांची सलामीची जोडी. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतायत. पुन्हा एकदा विशालच्या आणि हा पाठी सुपला शॉट आपल्याला इथे पाहायला मिळतोय सतीशच्या बॅटमधून. चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली सतीशच्या माध्यमातून. आपल्याला इथे चौकार पाहायला मिळतोय. शिवमय चषक 2024 पर्व 5वा. सर्व रायगड मी मराठी प्रतिष्ठान क्रिकेट कमिटी सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा विशाल आणि विशालचा सामना करतोय सतीश. बघूया सतीश आपल्या संघासाठी काय करतोय आणि लेग साइडला कटवण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. संघाला मिळतोय निर्धाव चेंडू. विशालच्या माध्यमातून आपण पाहतोय ते संघाची धावसंख्या होती ती 5 चेंडू मध्ये 6. पाच चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक वर आहेत ते सतीश. आणि हा उत्कृष्ट असा शॉट इथे सतीशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय परंतु बघूया परंतु हा सोपा जेल इथे बाउंड्री लाईन वर गडीबाज. राजा शिवछत्रपती महाराजांचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 6. आता फलंदाजीसाठी मैदानात आले ते सतीशची जागा घेण्यासाठी. फलंदाज विशाल. साई 11 दापोली बोरवली संघाकडून पुढचा षटक घेऊन येत आहेत ते अनिकेत. मी मगाशीच म्हटलं होतं अनिकेत आणि विशालची जोडी उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते या जोडीच्या माध्यमातून. आणि या जोडीने पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर आता दुसऱ्या फेरीतील या सामन्यामध्ये सुद्धा आपण विशालच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहिली. आता अनिकेत बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि त्याचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहेत ते विशाल. विशाल यांच्या साथीला आहेत ते राज. स्ट्राईकवर आहेत ते राज. बघूया राज आपल्या संघासाठी काय करतात. सुंदर अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बोरवली संघाकडून. मित्रांनो, खरोखर एक अभिमानाची गोष्ट जर का सांगायची झाली तर मिलिंद काते माईककडे संपर्क साधायचा आहे. मिलिंद काते, रायगड मी मराठी प्रतिष्ठान पर्व 5वा. गेली 5 वर्षापासून रायगड मी मराठी प्रतिष्ठाननी
शिवछत्रपती महाराजांचा मिलिंद काते ताबडे टॉयलेट मध्ये यायचं आहे. मिलिंद काते युगत मांडली क्रीडा कार्य सकाळपासून या मैदानाचा आनंद घेत आहोत. तसेच मैदानासाठी सहकार्य करणारे आमचे मित्र आणि पूर्ण टुर्नामेंटचं नियोजन करणारा नियोजक अनिलजी खेडेकर साहेब, रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे माणगाव शाखेचे अध्यक्ष अनेश खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा मैदान आपल्याला इथे लाभलेला आहे. बरेच सगळे असे जे स्पॉन्सर आहेत, जे देणगीदार आहेत, अनेश खेडेकर यांचा देखील इथे सिंहाचा वाटा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता जो आपण कार्यकारिणी कमिटी आणि प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी भोजन केलं त्याच्यामध्ये देखील त्यांचं खूप मोलाचा हात आहे. वारंवार प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या ही आमची शिलेदार टीम आहे. त्यांचं खरोखर मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. पुढील होणारा सामना आहे पीठसाई मुळगाव आणि उंबरशेत. नाणेफेकसाठी यायचं आहे ताबडतोब. दोन्ही संघांनी ताबडतोब यायचं आहे नाणेफेकसाठी. दुसऱ्या राऊंडचा शेवटचा सामना होणार आहे तो. मित्रा, प्रतिष्ठानचं गाणं वाजवायचं आहे डीजेला. 6 झालं, चौकार लागलं तरी देखील प्रतिष्ठानचंच गाणं वाजवायचं आहे. शिवमय विचारांची देवाणघेवाण त्याच्यामध्ये दडलेलं आहे. असं तर सॉंग रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं. आपण पाहतो अनिकेतच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये त्यांनी 3 विकेट काढले आणि आता पुन्हा एकदा हॅट्रिक वर येतो अनिकेत. बघूया हॅट्रिक येतो का आपल्या संघासाठी. त्यांनी 5 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 0 रन्स आणि 3 विकेट्स. आणि पुन्हा एकदा अनिकेतने निर्धाव चेंडू मेडनवर ट्रिपल विकेट मेडन. उत्कृष्ट गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. नक्कीच इथे खरोखर उत्तम अशी गोलंदाजी यार. अटीतटीच्या सामन्यामध्ये निर्धाव 6 चेंडू टाकणं म्हणजे नावाजण्यासारखी गोष्ट आहे. खरोखर उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. आपण पाहतोय शिवमय चषक पर्व 5वे मानाचा चषक शिवमय शिवमय चषकामध्ये आणि मुळगाव दोन्ही संघाचे करणार कृपया यायचं आहे. आणि या शिवमय चषकामध्ये इथे उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी सुद्धा इथे आपल्याला भेटलेली आहे. आणि या ट्रॉफीवरती ज्याची नजर आहे तो म्हणजे अनिकेत रेवाळे. साई 11 दापोली बोरवली या संघाचा उत्कृष्ट असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ट्रिपल विकेट मेडन अशी ओव्हर इथे टाकली त्यांनी अनिकेत याने. एकदा जोरदार आणि स्वागत करायचं त्या अनिकेतचं. उत्कृष्ट असा गोलंदाज इथे अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे अनिकेत याचं. आले का पीठचाही उमरशेत आला. दोन्ही गण नाणेफेक करून घ्या. अनिश खेडेकर त्यांचं नाणेफेक करा ना. बरं तुम्ही नाणेफेक करून घ्या. हा 2-2 जा लवकर जा. अरे जा ना. मामावणी संघाने ताबडतोब संघ तैनात करायचा आहे मित्रांनो.
मामावली क्रिकेट संघ आणि मामावली क्रिकेट संघाकडून आपण पाहिलं उत्कृष्ट अशी फलंदाजी झाली आणि त्यांनी धावा केल्या त्या फक्त 6 आणि 6 धावा केल्यानंतर 7 धावांचं आव्हान आणि 7 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो साई 11 दापोली बोरवली हा क्रिकेट संघ आणि साईने नाणेफेक जिंकलेला आहे. युगत मांडली युगत मांडली प्रथमेश धावसंख्या किती झालेली आहे? टार्गेट काय आहे? 7 धावांचं आव्हान आहे फक्त. 12 चेंडू आणि फक्त 7 धावा. पीटरसन मुळगावला फक्त 7 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. मापक धावांचं आव्हान दिलेलं आहे. सुंदर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे मामावणी संघाकडून. सात धावांचं आव्हान आणि 7 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाणी करताना पाणी पुरवठा पाणी लाईनमॅन साई 11 दापोली बोरवली आणि या संघाकडून आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी फलंदाज तयार आहेत ते मयूर. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले ते मयूर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 7 धावांचं फक्त आव्हान आहे त्यांच्या समोर. मागाशी 5 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. ते मयूर लेफ्ट हँड बॅट्समन मयूर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघूया काय करतात. फक्त 7 धावांचं आव्हान आणि 1 चेंडूमध्ये 1 धाव झालेली आहे. तर 6 धावा करायच्या आहेत 11 चेंडूमध्ये. तू घोडा आतमध्ये घे पण बॉल लागला तर वांद व्हायची. तो त्याला बाहेर घे. यावेळेला ऑफ साइडला कटवलेला आहे आणि 1 धाव काढण्यात यशस्वी मयूर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले ते फलंदाज शैलेश. दोन चेंडू आणि 2 धावा. संघाला धावा हव्यात फक्त 7. पुन्हा एकदा शैलेश बघूया काय करतात आपल्या संघासाठी. ऑफ साइडला कटवण्याचा प्रयत्न आणि मिसफील्ड होती आहे तिकडे परंतु 1 धाव रोखण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या आहे ती फक्त 2. 3 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या आहेत आणि 7 धावांचे आव्हान साई 11 दापोली बोरवली या संघाला. अरे ए मिलिंद पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट. आता 3 चेंडू मध्ये 3 धावा झालेल्या आहेत. फक्त 4 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. नाही पण आपले 6 नंतर करणार होते. 9 बॉल 4. उद्या कार्यक्रम आपल्या सांगेल मला आम्हाला सांगितलं आम्ही काय आपल्या काय म्हणाल रात्री. मला वाटतं सामना लवकर सुरू करून घ्यायचा आहे. पंच दादा खेळ कृपया थांबवू नये. पंच कृपया खेळ थांबवू नये. जे काही डिस्कस असेल ते फटाफट करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो धन्यवाद. फटाफट
पुन्हा एकदा निमेशच्या गोलंदाजीवरती ऑफसाईडला घडवून 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्टरित्या रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि शैलेशच्या बॅटमधून आलाय 2 धावांसाठी हा शॉट. संघाची धावसंख्या झाली आहे ती 5. आता विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार तो निमेश. बघूया निमेश आपल्या संघासाठी काय करतोय आणि फलंदाज आहेत ते शैलेश. 2 धावांची आवश्यकता आणि हा वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड. आता फक्त 1 धावेचं आव्हान. 1 धाव करायची आहे जिंकण्यासाठी साई 11 दापोली बोरवली या क्रिकेट संघाला आणि विजेता संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पीठ साई मुलगाव संघाने सज्ज राहायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी आपला संघ तयार ठेवायचा आहे मित्रांनो. धन्यवाद. 1 धावेची आवश्यकता आणि हा निर्धाव चेंडू. मराठी प्रदेश क्या काय करताय तू? एक बॉल 1 रन पाहिजे होता म्हणून तो बोलला. हा बोललो होता ना आता प्रथमेश. ठीक आहे. आपला जो मेन हे आपला तो रजिस्टर इथं होता बघा कुठे गेला. आणि हा भिगड्या डोंगर पंचांचा इशारा षटकार. बोरवली साई दापोली संघ हा विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचे मनपूर्वक अभिनंदन. मुळगावने आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आणि शिस्तबंदामध्ये मैदानाचा ताबा घेताना पीटर साई मुळगाव संघ. पीठ साई कालिका माता क्रिकेट संघ पिटसाई मुळगाव. उत्कृष्टरित्या बोरवली दापोली संघाचा गोलंदाज अनिकेत मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. आणि पिटसाई या संघाच्या समोर घेत आहेत ते उंबरशेत क्रिकेट संघाचे 12वे खेळाडू जे राखीव खेळाडू आहेत. त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. बोरिवली राखीव खेळाडू बोरिवली दापोली संघाचा अनिकेत मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे मित्रा. दापोली बोरवली संघाचे अनिकेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. ट्रिपल विकेट मेडन अशी ओव्हर ज्यांनी टाकली ते अनिकेत. नक्कीच एक उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते अनिकेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिली ट्रिपल विकेट मेडन अशी ओव्हर मॅन ऑफ द मॅच जे ठरलेले आहेत. आणि आता आपण पाहतो उमरशेत क्रिकेट संघ आणि उमरशेत क्रिकेट संघाकडून सलामीला आलेले आहेत ते नरेंद्र दादा जगताप यांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने दादांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शिवमय चषक आणि शिवमय चषकामध्ये हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना पिटसाई मुळगाव विरुद्ध उमरशेत आणि उमरशेत क्रिकेट संघाकडून सलामीला आलेले हे युवा सावंत यांचं देखील इथं स्वागत आहे. युवा फलंदाज ते नरेंद्र आणि नरेंद्र यांच्या जोडीला आहेत ते साईराज. मगाशी आपण पाहिलं साईराज यांचा अष्टपैलू खेळ आणि मॅन ऑफ द मॅच ते ठरले होते ते साईराज. आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत ते नरेंद्र. नरेंद्रचा मारा करतोय तो विवेक. पिटसाई मुळगाव या संघाचे एक उत्कृष्ट असे युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते विवेक. बघूया विवेक आपल्या संघासाठी काय करतोय. आणि हा पहिला चेंडू आणि नरेंद्र यांचा पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी. निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून इथे. उमरशेत उमरशेत विरुद्ध मुळगाव पिटसाई आणि या दोन्ही संघामध्ये अतिशय सुरू असलेला अटीतटीचा